हे बघा, हे आहे लातूर आणि लातूरच्या जवळच असलेल्या नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळे हिचा अमानुष म्हणजे मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यू झाल्यामुळे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही हा आज मोर्चा काढलेला आहे. आणि हे बघा, इथं अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ही मोर्चासाठी गर्दी जमलेली आहे. आम्ही सगळ्यांच्या पाठीमागे राहू. आयोजकाला माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी पाठीमागे राहायचं आणि जे कार्यक्रम पुढे जायची जाऊ देऊ, परंतु त्यानंतर पुढे जाऊ नये. अतिशय दृष्टीने खूप लोक येणार आहेत, काही लोक आलेले आहेत, म्हणून आपल्याला हा विनंती आहे, आपण न्याय मागत असताना शिस्तीनं जावं आणि खरोखरच न्याय मिळणार आहे. या ठिकाणी ज्या मुलीसाठी आपण ज्या गेल्या 1 महिन्यापासून आपण परिचय आहोत, तिला न्याय मिळाला पाहिजे. ते न्याय मिळवून देण्याची तारीख आज आलेली आहे माझ्या मित्रांनो. म्हणून त्या मोर्चाला आपण जाताना अतिशय शिस्तीने जावं ही आपल्याला आग्रहाची नम्रची विनंती. यानंतर आदरणीय माननीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात म्हणतो. या ठिकाणी आपण सर्व मागासवर्गीय निवृत्त कर्मचारी संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मागासवर्गीय कर्मचारी अनुष्का पाटोळेला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे चौक लातूर येथेही पब्लिक जमलेली आहे आणि तिला न्याय मिळवण्यासाठी तिच्यावर केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही हा लढा उभा केलेला आहे ना. हे आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. कारण माग आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या संघटनांचे बघितला. हे बघा, इथं मोर्चामध्ये सामील होण्यासाठी इथं महिला सुद्धा एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या महिला आणि पुरुष मिळून त्याच्या न्यायाच्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत. जय भीम जय अण्णा. धन्यवाद. यानंतर उषाताई कांबळे. सर्वांना मानाचा जय भीम करते, जय लहूजी बोलते. गोंधळ करतात, जाऊ देत नाही बायका नाही माणसाला. जमते का व्यवस्थित नाही तर महिला पुढे घ्या येऊ द्या.
व्हिडिओ फाटलेला आहे. त्या अवस्थेत सुद्धा तिनं आपल्या मुलीविषयी काय काय घडलेलं आहे ते पत्रकाराशी बोलत आहे आणि ती आपल्या मुलीच्या न्यायाची मागणी करते. अनुष्का पाटीलचा करण्यात आलेला म्हणून म्हणतो मी. आरोपीला फाशी अनुष्काला सर्व बहुजन समाजाचे, दलित समाजाचे, पूर्ण डीपीआय सर्व समाजाचे अधिकारी आले. स्टेजवर फक्त आरोप राहतील, बाकी कोणीवर येण्याची कृपा करा. माननीय अजिंक्य भाऊ चांदणे, माधुभाऊ रसाळ, सुनील भाऊ सौदागर व अनुष्काचे आई वडील फक्त वर राहतील, बाकी कोणीवर यायचं नाही. अनुष्का पाटोळेच्या आई वडिलांनी फक्त वर यायचंय विनंती करतो आणि सर्वांना आणि थांबतो. यानंतर आमच्या या ठिकाणी आपण ज्या का नाही कायदेशीर बाबी सांगितलेल्या त्याच्या पद्धतीने काय बोला. या ठिकाणी त्याची दखल घेतली गेली नाही. लातूर या शहरामध्ये हा समाज रस्त्यावरती उतरणे आणि तिला संपवून तिनं सुसाईड केलं असं खोटं ढोंग करून तिला साधा टावेलनी फास देण्यात आला म्हणून बनाव या ठिकाणी करण्यात आला. अरे पोलीस प्रशासन तुमच्यावरती या जनता निर्भर आहे. तुम्ही या जनतेच्या शेवट म्हणून काम करता. आपल्यावर अन्याय करणारी लोक खाली बसा की खाली बसा जर अन्याय करून खाली आपला समाज संपवत असेल तर सोमनाथ भाऊंनी सांगितलं की आपली जात एवढी शंड नाहीये म्हणून ज्या ज्या जातीनं कायदा हातात घेतलाय त्या त्या जातीला या राज्यामध्ये दखलपात्र होता आलंय. म्हणून एकदा कायदा हातात घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी न्याय जर मागून मिळणार नसेल तर तो हिसकावून घेण्याची ताकद येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठेवावं लागेल. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील झालात
त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय भीम, जय लहूजी. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या जे पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव टाकत आहे यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला दबाव टाकू नका. निवेदन द्यायला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार नाही. पहिलं समजून घ्या. पोलीस प्रशासन आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट टाका की आम्ही निवेदन द्यायला जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीच आमच्यापर्यंत इथपर्यंत यावं. आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाही. आमचा तुमच्यावर विश्वास नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही एका विद्यार्थिनीच्या देहाचा अपमान केलेला आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही न्याय व्यवस्थेचा अपमान केलेला आहे, ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी संगनमताने मिळून कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे, आम्ही तुमच्या शब्दाला मान का द्यावा हा आमचा सवाल आहे तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीनं मुलीच्या डेड बॉडी सोबत, तिच्या असणाऱ्या पार्थिवासोबत जो अपमान केला, तिचं पार्थिव गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून रुग्णालयापर्यंत नेलं, सीसीटीव्ही मध्ये तुम्ही ते पाहिलं. ज्यांनी ज्यांनी ते रुग्णालयापर्यंत नेलं त्यांची नावं एफआयआर मध्ये का नाहीत हा आमचा सवाल आहे. आमच्या मुलीनं नेमकं या नवोदय विद्यालयामध्ये तिथल्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्याचा नेमका कोणता प्रकार पाहिला म्हणून तिला हत्या तुम्ही केली याचं उत्तर आम्हाला पाहिजे. तिने आत्महत्या केलेली नाही, लक्षात ठेवा, हे आम्हाला माहित आहे. ज्या पद्धतीनं शासनाने, प्रशासनानं, सरकारनं आमच्या तीव्र भावना रस्त्यावर येऊन जाळपोळीपर्यंत जातील हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी एसआयटीचा मलम आमच्यावर लावला. एसआयटीचा मलम लावला. आम्ही शांत झालो. आम्हाला एसआयटीवर विश्वास होता. परंतु एसआयटीने काय निर्णय दिलाय? एसआयटीने आमच्यापर्यंत आम्हाला जे संशय आहे या संशयाचं कोणतं निराकरण केलंय का? त्या मुलीच्या आईला आणि वडिलांना तुम्ही सांगितलं नाही की एसआयटीचा तपास कोणत्या दिशेला जातोय? तुम्ही का सांगत नाहीये? मग एसआयटीवर आम्ही विश्वास का ठेवावा? म्हणून आमची आज ही मागणी आहे की या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माजी न्यायाधीशाच्या अंडरमध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दुसऱ्याच दिवशी माननीय जिल्हाधिकारी यांनी तेथील असणाऱ्या शिक्षकांच्या तडकाफडकी बदली केल्या. त्यांचाच अनैतिक प्रकार आमच्या मुलीनं बघितला असावा म्हणून तुम्ही त्यांच्या बदली केलेल्या आहेत. आमचा संशय, या संशयाचं निराकरण तुम्ही करायचं, आम्ही करणार नाही. जर आम्ही याचं निराकरण करायला गेलो तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मुलगी आमच्या समाजाची, मातंग समाजाची आहे म्हणून तुम्ही हलक्यामध्ये घेतला. आजपर्यंत तुम्ही मातंग समाजाची मुलगी आहे, तिचं बॅकग्राऊंड चेक केला, त्याच्यामुळे तुम्ही या प्रकरणाला हलक्यामध्ये घेतला. परंतु जर ही इतर मोठ्या बलाढ्य संख्येने, सत्तेने, पैशाने, जातीने मोठ्या असणाऱ्या समाजाची जर मुलगी असती तर तुम्ही हे प्रकरण हलक्यामध्ये घेतलं असतं का? आम्हाला याला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं.
आम्हाला या प्रकरणाला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं. आम्हाला मातंग समाज म्हणून रस्त्यावर उतरायचं नव्हतं. आम्हाला अपेक्षा होती की विद्यार्थिनीची हत्या झाली आहे तर तुम्ही विद्यार्थी म्हणून त्या मुलीकडे पाहाल. परंतु जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीला जातीवादाला तुम्ही परबटलेला आहात हे आम्हाला आज लक्षात आलेलं आहे. तुम्ही 100 CCTV फुटेज दुसऱ्या दिवशी बसवले. मी पत्रकार परिषद पाहिली जिल्हाधिकाऱ्यांची. तुम्ही आत्महत्या हत्या जी ही असेल ती झाल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये 100 CCTV फुटेजची तुम्ही पूर्तता केली, अॅट्रॉसिटी दाखल केली. कुणी सांगितलं तुम्हाला अॅट्रॉसिटी दाखल करायला? अॅट्रॉसिटी तुम्ही या प्रकरणात दाखल करून प्रकरण तिसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहात हे आम्हाला दिसत आहे. तुम्ही आमच्या भावना तीव्र होत आहेत म्हणून आमच्या विद्यार्थिनीच्या आई वडिलांना पैसे दिले असे आम्ही दाखवताय. जे शासनाकडून पैसे पाठवलेत आम्हाला भीक द्यायले काय? तुम्ही आम्हाला भीक द्यायले का? आमच्या मुलीवर ओवाळून फेकतो आम्ही तुमच्यावर ते पैसे. करोडो रुपये आम्ही आमच्या मुलीसाठी जमा करून देऊ शकतो. आम्ही काय भिकारी अवलाद नाही आमची. तुम्ही आम्हाला असंच समजू नका. म्हणून जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही एक स्त्री आहात, एक महिला आहात आणि एक स्त्री असताना तुम्हाला ही मुलं असतील. आताच सांगण्यात आलं भाषणामध्ये की मुलीला साधी नाड्याची गाठ सुद्धा बांधता येत नव्हती. मग तिचा फोटो पाहिल्याच्या नंतर तुमचं मन कसं पिघळलं नाही? तुमच्या आईच्या भावना का दाटून आल्या नाहीत? तिने कुठं फाशी घेण्याचा प्रयत्न केला का? एका पलंगावर बसलेल्या विद्यार्थीचा फोटो पाहिल्याच्या नंतर वाटतं की हा फाशीचा प्रकार नाहीये हे माहीत असताना सुद्धा हे प्रकरण तुमच्यावर शेकेल जिल्हाधिकारी साहेब, म्हणून तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही ही निवडणुका चालू होत्या, आचारसंहिता चालू होत्या म्हणून आजपर्यंत शांत बसलो. आमचा जे न्याय मागण्याची जी आमची स्टाईल आहे ती स्टाईल आम्ही अजून दाखवलेली नाही. तुम्ही आम्हाला प्रवृत्त करू नका. कायद्याला गुन्ह्याला फेणारी आम्ही माणसं नाही आहोत. जेल आमच्यासाठी नवं नाहीये. हे सगळं आमच्यासाठी नवं नाहीये. आम्ही आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊ परंतु आमच्या मुलीला न्यायच मिळून देऊ याच्यासाठीचा हा आक्रोश मोर्चा आहे. म्हणून SITच्या अधिकाऱ्यांना, इथं असणाऱ्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपली मुलगी समजून आपण या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. याच्यामध्ये तुम्ही जे 2 कर्मचारी दाखवून नाटकं केलेत अटक करून, तुम्ही कंत्राटावर असणारे 2 कर्मचारी दाखवून नाटक केलेलं आहे. यातले मूळ आरोपी असणारे मात्र मोकाट फिरत आहेत. महिना उलटून गेला प्रकरणाला. मग तुम्ही याच्यामध्ये SIT असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याच्यामध्ये 3रा 4था आरोपी कुठे आहे? SIT काय करत आहे? कोणती चौकशी करत आहे? तुम्ही जे आरोपी अटक केलेले आहेत हे कंत्राटी कर्मचारी आहेत, यातले मुख्य आरोपी नाही आहेत. हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. म्हणून तुम्ही जे मुख्य आरोपी आहेत यांच्यासाठी या तपासाचा वेग वाढवला पाहिजे. म्हणून मी आपल्याला पाटोळे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय. म्हणून आजच्या या महामोर्चाच्या अनुषंगाने ज्यांनी आजच्या या मोर्चासाठी प्रयत्न केले आणि हा मोर्चा यशस्वी केला त्यांचे मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. अजून जर 8 दिवसामध्ये याच्यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये याच्याही पेक्षा मोठे मोर्चे निघतील आणि पोलीस प्रशासनाला बी आम्ही या ठिकाणी शासनालाही सांगू इच्छितो की रस्त्यावर समाज उतरवला तर पुन्हा कायदा तुम्हाला हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. याच्यात लवकरात लवकर न्याय द्यावा. याच्यामध्ये SIT योग्य न्याय प्रक्रिया राबवावी आणि याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. जिल्हाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी
कुणीतरी या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या इथं येऊन घेऊन जाव्या अशी आमची अपेक्षा. तुम्ही जर या ठिकाणी आला नाही तर आम्ही समजून जाऊ की तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय लहू. यानंतर आमचे सोलापूरहून आलेले महेश अण्णा डोलारे यांना मातंग समाजाचा गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर असेल हे लक्षात ठेवा. अहो तुम्हाला कळणार आहे मांगाचे आमच्या मांगाची लेख केले आम्हाला न्याय द्या. जर न्याय देत नसेल तर लाच मारा बसल्या पक्षाला. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि ते थांबतो. धन्यवाद. पण सेंटर आणि स्टेट या दोन्हीकडे रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी इथल्या अधिकाऱ्यांची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आपण जिथं कुठं आजूबाजूला कुणाचं म्हणणं आहे हे म्हणणं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे की अनुष्का पाटोळेच्या अंगावर मारहाणीचे वन आढळून आलेले आहेत. जर अनुष्का पाटोळेच्या अंगावर जर मारहाणीचे वन आढळून आलेले असतील तर मग जनतेचा विश्वास देणारे स्टेटची जी जबाबदारी असते ती स्टेटची काय जबाबदारी असते की घटना घडल्याच्या नंतर त्या राज्यातील जनतेला विश्वास देणं. दोस्तो 2014ची घटना आहे. अमेरिकेमध्ये येरी गार्नर नावाच्या एका कृष्णवर्णीयाचा पोलिसांकडून खून झाला होता. त्याचा देखील त्या अनुषंगाने देखील पुढील तपास चालू आहे. त्यामध्ये पूर्वीची जी मागणी होती की यामध्ये एसआयटी गठीत करावी त्या अनुषंगाने माननीय पोलीस महासंचालक यांच्याकडून आदेश आले महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांनी यामध्ये एसआयटी गठीत केलेली आहे. त्यानंतर त्याचा तपास जो पूर्वी मी करत होतो म्हणजे लातूर शहर डीवायएसपी म्हणून मी करत होतो तो त्याच दर्जाचे दुसरे अधिकारी एसआयटी प्रमुखांनी तो तपास लातूर ग्रामीण डीवायएसपी श्री नरवाडे साहेब यांच्याकडे तो पुढील तपास दिलेला आहे. तपासामध्ये काही फरक पडलेला नाही आणि सर्व बाबी या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे सर्व व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याकडील ज्या ज्या बाबी चौकशीमध्ये समोर आलेल्या आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत आणि आता ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत त्या देखील आम्ही संबंधित तपासी अधिकारी आणि प्रशासनापर्यंत पोहोचवू. मला मान्य आहे की आपली मुलगी यामध्ये गेलेली आहे आणि तिला न्याय देणं हे आमचं प्रशासन म्हणून देखील काम आहे, आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी 100% पार पाडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि तिला न्याय मिळवून देऊ ही हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. आपल्या भावना आणि आपलं जे निवेदन आहे ते माननीय उपजिल्हाधिकारी औसा हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. ते देखील प्रशासनापर्यंत पोहोचवलं जाईल. या ठिकाणी जो आपण मोर्चा काढलेला आहे मी मोर्चेकरांना विनंती देखील करतो की आपण आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीनं मांडल्या आणि आम्हाला देखील सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपण हे आपलं कृपया आंदोलन थांबवावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. या गोष्टीचा पूर्ण विचार करून यापुढे जे जे आंदोलन असेल आणि एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस मी आक्रोश लॉंग मार्च मोर्चा काढला तर मला काही लोकांनी बोललं अरे तर मातंग समाजाचे आहे तुम्ही बोलतात कशाला करता तर मी त्यांना सांगू इच्छितो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे मातंग आमचा भाऊ आहे आणि आमच्या भावासाठी हा बौद्ध समाज देखील सेवा करणार आहे. या पुढच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही ताई सोबत असू आणि पुढे जे निर्णय घेतील आमच्या ताई परिवार त्यासोबत भीमराव सेना असेल. जय भीम. यानंतर जी प्रायव्हेट गाडी बुडवली मला एखाद्या जगात अपघात झाला नगिनीताई कांबळे आणि थांबते ताईमध्ये. यानंतर नगिनीताई मोठ्या ताकदीनं आणि एक आक्रमतीनं एकतेची वज्रमूठ बांधून रस्त्यावर आली त्याबद्दल खरंच कौतुक करतोय. बांधवांनो आपण आरोप करतोय कलेक्टरवर अन्याय मागतोय कलेक्टरकडे. आपण या लातूर मध्ये आणि या लातूर जिल्ह्यामध्ये आमदार खासदार निवडून दिलेत कशाला दिले मच्छी बाजारात दिलेत का? रेणापूर तालुक्यामध्ये एका डीवायपी ने एका क्लब चालकाला मारलं आणि तो मुद्दा विधान भवनामध्ये मांडला जातोय आणि या ठिकाणी अमित देशमुख असेल संभाजी पाटील असेल किंवा या ठिकाणी अभिमन्यू पवार असेल
किंवा आमच्यातला संजय बनसोडे असतील यांना सुद्धा आपण जाब विचारले पाहिजे आणि आपल्या बळावर आपल्या ताकदीने जाब विचारला पाहिजे. कारण या ठिकाणी येणारा माणूस प्रत्येक समाज म्हणून येतो, कुठला पक्ष संघटना म्हणून नाही. जर आपण यांना निवडून देतो तर वेळाप्रसंगी यांना फाट्यावर मारायची सुद्धा तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. हे लोक का आपले बांधव आपल्या घरा बरोबर भरत नाहीत, आपल्या घरात चालवत नाहीत. जय भीम, जय शिवराय. शांत बसा. इथल्या सगळ्या बांधवाला आणि बहिणीवाला माझी एक नम्र विनंती आहे की एकच तुम्हाला मी फोटो दाखवते माझ्या मुलीचा आणि त्या फोटोने बघून कोणी पण मला सांगा की आपल्या अनुष्कानं फाशी कशी घेतली आहे. आत्महत्याची सांगते शाळेतले ही प्रशासन नवीन पद्धत कसली आहे फाशी देण्याची. आणि आम्हाला डायरेक्ट सिव्हिल मध्ये बोलवते, तिथं पोलिसाला बोलवलं नाही, तिथं आई वडिलाला बोलवलं नाही, आमच्या डायरेक्ट मुलीला पीएम रूम मध्ये नेऊन टाकले. का कशासाठी? कुठे गेले होते तिथले डॉक्टर? तिथले सीसीटीव्ही जप्त केले पाहिजे. जेवढे तिला कानून कायदा कलंक त्या माहिती होता, तिनं त्या गोष्टीचा पुन्हा तर गोष्टीचा तिनं विरोध केलाय. बघा हे संविधान मी वाचलेलं माझ्या बाळानं, ती संविधान वाचलेलं धाडशूर एवढी डॅशिंग मुलगी भाषण सोशल मीडियावर तिचे भाषण चालू आहे ते. मग ही मुलगी आत्महत्या करून कशी शक्य आहे? तिला काय माहिती, काय हिला दुःख, का डोक्यात मोठा लट उजव्या साईडला. आणि हे हातावरले वळ बघा असे काय. नवोदय विद्यालयामध्ये 5 महिने माझ्या मुलीला शिकवलंय फक्त. 1 महिन्यात तिथं जेवढं कौतुक आहे तेवढं कमी आहे. या मोठ्या पूर्ण सक्सेस करण्यामध्ये पिराजी साठे, नाना कांबळे, जी ए गायकवाड, सुरेश चव्हाण, आनंदभाई वैरागे, अश्विन कांबळे, राहुल क्षीरसागर, रवी कदम सर्वांनी आणि सर्व आपले लसाकम, आसाकम, बीसीएफ, राज क्षीरसागर, माधुभाऊ रसाळ, सर्व आपले आजनीकर, माजी नगरसेवक आजनीकर, आमचे आलेले सर्व पत्रकार, आमच्या माता भगिनी, सर्व प्राध्यापक, सर्व मीडिया, सर्व प्रशासन यांचा मी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आमचा मोर्चाचा सक्सेस झाला तुमच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. निष्पाप बालकाला न्याय जर नाही मिळाला तर आमच्या सगळ्या महिला मिळून माझी विनंती आहे, नागवा करून आम्ही तिथं काढतो. आपला कार्यक्रम सभा संपलेली नाही.